मराठी साहित्य चर्चासत्र आयोजित फेरीत डॉक्टर शिवाजी सामंत, डॉक्टर सी नारायण रेड्डी, माणिकराव धनपालवार, सदानंद मोरे, सरोजिनी वैद्य अशा 22 तेलुगू मराठी साहित्यकारांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम लक्ष्मी नारायण बोल्ली यांच्या नेतृत्वाखाली झाला। तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून तेलुगू विद्यापीठाच्या आवाहनानुसार सोलापुरात 2005 साली सर्व भाषिक नागरिकांच्या 10,000 सह्यांचे निवेदन तेलुगू युनिव्हर्सिटीला दिले। 2008 साली तेलुगू भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्यात आल्याने केंद्र व एपी शासनाचे अभिनंदन करण्यात आले। दरवर्षी येणाऱ्या सुट्टी दरम्यान एप्रिल-मे महिन्यात तेलुगू मराठी शिक्षण ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येते। गेल्या अनेक वर्षांपासून भाऊबीजे रोजी पहाट गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। तसेच तेलुगू भाषेसह मराठी भाषेचा पण गौरव करण्याचे कार्य करत आहोत। या कार्याची दखल घेऊन सुरावरम प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय मंडली व्यंकट कृष्णाराव यांच्या नावाने उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार 2025 मिळाला। ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांचा सत्कार जिष्णुदेव वर्मा, राज्यपाल तेलंगणा, कुलपती सुप्र रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय यांच्या हस्ते, अध्यक्षस्थानी आचार्य वेलुदंड नित्यानंदराव, व्हाईस चान्सलर सुप्र रेड्डी हैदराबाद, तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर के.व्ही. रमणाचार्य, IAS तेलंगणा शासनाचे माजी सल्लागार मंडली बुद्धप्रकाश, आमदार AP विधानसभेचे माजी उपसभापती यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, बुके व 25,000 रुपये रोख राज्यपालांच्या हस्ते मल्लिकार्जुन कमटम यांना देण्यात आले। तसेच राज्यपाल व विद्यापीठाचे नूतन पदवी स्वीकारलेले VC रजिस्ट्रार असे 8 जणांचे ग्रंथालयातर्फे सोलापूरचे प्रसिद्ध RB मिलचे किट देऊन सत्कार करण्यात आले। संस्थेतर्फे सदस्यांनी बालराज बोल्ली, तिप्पण्णा गणेरी, उमेश कमटम, विनायक गुर्रम, लिंगमूर्ती सिरीपुरम, साई भूमेश भंडारी हजर होते। लवकरच ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन होणार आहे। VC यांना विद्यापीठाकडून बांधकाम निधी ₹1 कोटी देण्याची मागणी केल्याचे सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी सांगितले।